बियर घेतल्याने किडनी स्टोन फ्लश आउट होतो, ह्याबद्दल काय मत आहे सर? तर प्रेग्नन्सीमध्ये समजा हे स्टोन वगैरे काही आढळला, मेडिसिन जर मॅनेज झालं तर आपण मेडिसिन, पण अशा वेळेस जर इंटरव्हेन्शनल करायचं काम पडलं तर ते त्याचं कसं असतं? हे जे किडनीचे आजार आहे याच्यात जीवनशैलीमुळे काय परिणाम होत आहे सध्याच्या, औषधी आणि किडनीवर दुष्परिणाम? नमस्कार मित्रांनो, माऊली हॉस्पिटलच्या या आरोग्याबद्दलच्या जनजागृती सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर आशिष तावडे सर. नमस्कार. He has done his MBBS and MS in Indira Gandhi Government Medical College, Nagpur. And he has done his DNB Urology in Bombay Hospital in 1998. He was lecturer in kidney transplant unit at Savangi, Wardha. He was the winner of Bard Scholarship amongst the Euro residents, and he was getting scholarship for that. He has presented various papers at national and international Euro platforms and conferences. He was a faculty for various workshops. Now he is managing director at Hirachand Munod Hospital, Yavatmal, or Critical Hospital, Yavatmal. He is a private consultant for neurosurgery at Tavde Hospital and also nearby hospitals. He is the president of IMA for current year. So, अशा व्यक्तीसोबत आपण आज त्यांचा अनुभव आणि त्यांचं नॉलेज आपण शेअर करणार आहोत किडनीच्या विकारांबद्दल. त्यासाठी सगळ्यांचे स्वागत आहे. नमस्कार सर. आपण जसं बघतोय की दिवसेंदिवस किडनीचे आजार भरपूर वाढत आहे, तर किडनीच्या आजारांमध्ये पर्टिक्युलर कुठल्या प्रकारचे आजार तुम्हाला जास्त बघायला मिळतात पेशंट्समध्ये? आता कसं आहे, किडनीचा आजार एक आपण लहान अवस्थेमध्ये आणि एक मोठ्या अवस्थेमध्ये असं डिवाइड जर केलं तर लहान अवस्थेमध्ये जास्त करून जे ग्लोमेरुलर नेफ्रायटिस आहे किंवा ऑटो इम्युन आहे किंवा इन्फेक्शनमुळे जे होणारे आजार आहे, पायलोनेफ्रायटिस आहे. आता हल्ली एवढ्यात डाएट चेंज झाल्यामुळे स्टोन्सचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे लहान मुलांमध्ये पर्टिक्युलरली. आधी इतकं नसायचं. आता अक्षरशः म्हणजे त्या दिवशी तुम्ही गर्भावस्थेतल्या स्त्रीच्या पोटातल्या बाळाला स्टोन झालेला बघितला. हो, हे लिटरेचरमध्ये खूप कमी दिलेलं आहे असं. पण बायांना मी बघतोय 10, 12 ते 15 वयोगटात जे आधी नव्हतं इन्सिडन्स, तेवढं प्रमाण स्टोनचं वाढलेलं आहे, इन्फेक्शनचं वाढलेलं आहे. आणि जर मोठ्या ॲडल्ट लोकांचा आपण जर घेतला विषय तर त्यामध्ये देखील इन्फेक्शन इज द कॉमनेस्ट सगळ्यात. त्यांच्या ह्याच्यातही स्टोन्सचं असतं. आणि अर्थात आता आपल्या भारत याला आपण डायबिटीसचं हे सेंटर म्हणून राहिलं, जग हब झालाय. डायबिटीजमुळे विपरीत परिणाम खूप व्हायला लागले आहेत किडनीमुळे. किडनी फेलियर होतं, त्याला डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणतो आपण. मग आजकाल बीपी खूप जास्त झालाय आजकाल. ते त्याला तर इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतात. 10वीच्या 12वीच्या मुलांना देखील बीपी होऊन राहिलाय. तर हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी पण होते, त्यांनाही देखील किडनीचा आजार होतो. प्लस मग हे स्टोन्स आहेत, इन्फेक्शन आहे, काही जन्मजात व्यंग असतात जे की नंतर प्रेझेंट करतं. आणि अर्थात मग थोडंसं जास्त वय झालं तर मग कॅन्सरचं प्रमाण आहे. हे सगळे साधारण आजार आहेतच. एक सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांना समजेल अशा याच्यामध्ये सर, किडनी आणि त्याचे कार्य आणि शरीरात त्याचं महत्व हे एक थोडक्यात एक्सप्लेन करा. आता आपल्याला निसर्गाने 2 किडन्या दिलेल्या असतात. त्या 2 किडन्यांचं काम इतकं परफेक्ट असतं की शरीरामधलं जे काही अहितकारी घटक असतात त्याचं ते नियमित फिल्टरेशन चालू असतं. आता साधारण आपल्या ब्लडचं कार्डियक आउटपुट आणि याचं जर घेतलं तर एक ॲव्हरेजली 180 लिटर ब्लड हे रोज फिल्टर होत असतं किडन्यांमधनं. आणि साधारण आपण 1.8 किंवा 1.5 लिटर युरिन त्यातनं तयार करतो. याचा अर्थ असा की लेस दॅन किंवा 1% म्हणून आपण जे काही फिल्टर झालेलं आहे 1% फक्त ते म्हणून बाहेर फेकण्याचं काम करत असतं. हे निरंतर किडनीचं काम सुरू असतं, हे आपल्याला कळत देखील नाही. पण याच्यामध्ये जर काही आजार झाला किंवा दुसरे काही सिस्टेमिक आजार आहेत जे जसं डायबिटीज, बीपी, शुगर, तर याच्यामुळे होणारे विपरीत परिणाम, याच्यामुळे मग किडनीवर त्याचा परिणाम दिसू शकतो. म्हणजे थोडक्यात जे स्वच्छतेचा भाग आहे, आपल्या शरीरातून जे वेस्ट प्रोडक्ट काढायचे आहे ते किडनीचं काम आहे. आणि त्याला आजार होणे म्हणजे स्वच्छता कमी होणे, वेस्ट प्रोडक्ट कमी झाले, मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला वेगवेगळ्या अवयवांवर किंवा सगळ्या फंक्शनिंग मध्ये दिसेल. हो, जसं युरियाचं प्रमाण वाढतं, क्रिएटिनचं प्रमाण असतात, अनेक प्रोटीन्स असतात असे, ज्याचं की इतर म्हणजे ब्रेन पासून, डोळ्यापासून, हृदयापासून, फुफ्फुसापासून सगळ्या अवयवावर विपरीत परिणाम होतच असतो. बरोबर. तर आता हे किडनीचे जे आजार आहेत
ह्याला प्राथमिक लक्षणं काय तुम्हाला दिसतात सर? तर इनिशियल याच्यामध्ये जर घेतलं, प्रामुख्याने जे म्हणतो आपण, एक तर लघवी खूप जास्त येणे किंवा खूप कमी येणे, अंगावर सूज येणे, मुख्यत्वे पायावर सूज सुरू होते, कधी कधी डोळ्याखाली देखील सूज येतं. लहान मुलांमध्ये तर संपूर्ण शरीरच सुजतं. मग लघवीमधनं रक्त जाणं, आणि जिथे किडन्या सहसा इथे आपल्या पाठीमध्ये असतात, छातीच्या खाली, बरगड्यांच्या आतमध्ये, तिथे दुखणं असतं. आणि लघवीला वारंवार जाणे, लघवीमध्ये जळजळ होणे, लघवी अपूर्ण झाले याचं एक फिलिंग असते. असे हे बरेचसे लक्षणं आपल्याला किडनीच्या आजाराचं दिसतात. म्हणजे ज्यावेळेस लघवी कमी झाली किंवा जास्त झाली, दोन्हीही लक्षणं आढळल्यास आपण अंदाज घेऊ शकतो की किडनीला काहीतरी विकार असू शकतो. हे जे किडनीचे आजार आहे याच्यात जीवनशैलीमुळे काय परिणाम होत आहे सध्याच्या? नेमकं कुठल्या प्रकारच्या जीवनशैली आहे ज्या किडनीच्या आजारासाठी जास्त घातक आहे? आजकाल आपण बघतोय हे मोबाईल, इंटरनेटच्या याच्यामुळे काय झालं की यंग एज पासूनच एक्सरसाइज कमी झाली आहे. बरोबर. सिडेंटरी लाईफस्टाईल झालं आहे सर्व. लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त वाढला आहे, आणि त्याच्यानंतर होणारी व्यसनं, जसं तंबाखू आहे, बिडी आहे, अल्कोहोल आहे आणि इतर, या सगळ्याचा एक विपरीत परिणाम किडनींवर होतच असतो. किडनींवर काय, संपूर्ण शरीरावरच असतं, तर त्या अनुषंगाने किडण्यांवर देखील होतं. बरोबर. सर, आता जसं एक्झरसाइज आणि व्यसन, लॅक ऑफ एक्झरसाइज आणि व्यसन तुम्ही सांगितलं, डाएटमध्ये अशा काही गोष्टी आहे की त्या डाएटमुळे किडनीचे आजार वाढतात, असं काही आहे डाएट असे बरेचसे डाएट आपल्याकडे आता तर फिल्टर होऊन आले आहे की ज्याच्यामुळे विपरीत परिणाम होणारे डाएट सहसा आपण खातच नाही. पण काही लोकांना जसं नॉनव्हेजचा खूप हे असतो खायचं, तर अति नॉनव्हेज खाणं देखील किडनीसाठी चांगलं नाही आहे. कारण ते कालांतराने प्रोटीन युरिया आणि अनेक आजार त्यांना होऊ शकतो. युरिक ऍसिडचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढतं, नायट्रोजनस वेस्टचं बाय प्रोडक्ट जे आहे ते जास्त वाढतं शरीरामध्ये. तर अशा या सगळ्या, आणि काय होतं की किडण्यांवर प्रेशर येतं, मग कालांतराने ते कमजोर होणं सुरू होतं. बरोबर. म्हणजे जे हाय प्रोटीन डाएट आहे हे किडनीसाठी थोडं घातकच आहे. तर आता सर, हे जे लोक आता प्रोटीन घेतात, जसं काही प्रोफेशन्स आहेत, जसे बॉडी बिल्डिंग आहे, जिम वाले, हे लोक जे प्रोटीन्स घेतात याचा पण तर मग परिणाम होतो. हो, त्यांनी काय, प्रोटीन त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली किंवा तज्ञांच्या देखरेखीखालीच घ्यायला पाहिजे. इट शुड नॉट बी मोर दॅन 2 ग्रॅम पर बॉडी वेट. त्याचं समजा 70 किलो 2 ग्राम पेक्षा जास्त नको घ्यायला, एवढं याच्यावर नको घ्यायला. आणि जर तो नियमित त्याच्यात घेत असेल तर नक्की त्याने किडनीवर वॉचफुलच ठेवायला पाहिजे. आणि ते वॉश होण्यासाठी त्याला हायड्रेशन जास्त. जेव्हा आपण आता जिमची मुलं येतात तर त्यांना ते सांगतो की इतकं तुम्ही प्रोटीन घ्या. प्रिफरेबली आता त्याच्यामध्ये 2 प्रोटीन आले, एक तर व्हे प्रोटीन म्हणा किंवा व्हेज प्रोटीन, आणि एक नॉन व्हेज प्रोटीन. नॉन व्हेज प्रोटीनचं त्याच्यामध्ये मॉलिक्युलर वेट जास्त असल्यामुळे ते जास्त घातक असतं. पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये रेड मीट जर जास्त असेल, ब्रॉयलर, फिश हे ठीक आहे, पण मटण किंवा इतर काही असेल तर त्याच्यामुळे जे विपरीत परिणाम होणारे किडनीवर जास्त असतात. सेफ इज व्हेजिटेबल व्हे प्रोटीन्स, पण त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत एक सांगतो की ऍटलिस्ट तुम्ही 2 लिटरच्या वर पाणी प्यायला पाहिजे, आणि शक्यतो अल्टरनेट डे घ्या प्रोटीन्स, नियमित तितकं नाही घ्यायचं. सर, किडनीचे जे काही विकार असतात त्याचे बाकी अवयव किंवा बाकी शरीरावर काय परिणाम होतात किंवा काय दिसून पडतात, असं काही? आता किडनीचे जे आजार असतात त्याच्यामुळे काय होतं, एक तर किडनी आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतो. बरोबर. ऍसिड बेस मेंटेन करण्याचं काम करतो, आणि अर्थात फिल्ट्रेशनचं. तर समजा किडनी कमजोर झाली तर काय होईल, फिल्ट्रेशन कमी होईल, त्याच्या संपूर्ण शरीरावर सूज वाढेल, त्याच्या शरीरावर ब्लड प्रेशरवर परिणाम होईल, त्यांना नेहमी ब्लड प्रेशर हाय असतं, ऍथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण जास्त वाढतं. तर हे सगळं जे सिस्टेमिक चेंज असतं हे ब्रेन पासून तर पायापर्यंत होत असतं. त्याच्यामध्ये मग त्यांना हार्टचा आजार होतो, कोरोनरी जे रक्तवाहिन्या आहे हृदयाच्या त्या बारीक होणं सुरू होतात, पायामध्ये ब्लड सप्लाय कमी होतो, आपण ऐकतो की टर्मिनल गँग्रीन झाले, ते खूप कॉमन असतं त्याच्यामध्ये. आणि किडनी फेल्युअर हा परत वाढत जातो अजून, कारण त्यांचे जे आर्टरीज असतात, छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, वी कॉल देम एज एंड आर्टरीज, त्या एकदा ब्लॉक झाला की ते पूर्ववत होत नाही, त्याला कोलॅटरल सर्क्युलेशन नाही होत, ते एकदा नष्ट झाल्या की नष्ट होतं. म्हणजे किडनीचा आजार झाला की संपूर्ण शरीरावर आणि प्रत्येक अवयवांवर त्याचा परिणाम होतो. सर, आपण जे ऐकतो की किडनी फेल्युअर झालाय, तर किडनी फेल्युअर मध्ये नेमकं काय होतं, त्याचे काय स्टेजेस असतात? किडनी फेल्युअर आता आपण एक
प्रामुख्याने 4 याच्यामध्ये आपण डिवाइड करतो, 1, 2, 3, 4 सिव्हिरिटीवर. ते थोडं खूप खोलात जाऊ नये आपण, ते GFR जे असतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, त्याच्यावर ते डिवाइड केलेलं आहे आम्ही. पण एक मुख्यत्वे आपण जर घेतलं की किडनी फेल्युअर म्हणजे किडनी कमजोर होणे, तिचं फिल्ट्रेशन कमी होणे, त्याच्यामधून जे अहितकारी घटक बाहेर फेकायची क्रिया असते ती कमी होते. त्याच्यामुळे शरीरातलं किंवा ब्लडचं लेव्हल वाढत जातं, युरियाचं प्रमाण वाढत जातं, क्रिएटिनिन आणि बरेचसे प्रोटीन्स असतात ज्याचं प्रमाण वाढतं. या वाढलेल्या अहितकारी घटकांचा विपरीत परिणाम आपल्या ब्रेनवर होत असतो, डोळ्यांवर होत असतो, हृदयावर होत असतो, सगळ्याच अवयवावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. तर हे किडनी फेल्युअरचे जसं हळूहळू स्टेज वाढत जाते तसं तसं हे त्याचं साईड इफेक्ट्स जास्त जाणवायला लागतात पेशंट. शेवटचं तर मग कोमा असतो, आपण ऐकलंच आहे, कोमामध्ये जातो पेशंट. हे किडनीचे जे आजार आहे ह्याचे लक्षणं आपल्याला रक्तात दिसतात. हो. तर नेमक्या कुठल्या कुठल्या चाचण्या असतात की जेणेकरून आपल्याला ते दिसायला पाहिजे? सहजगीता जे आपल्याला अवेलेबल आहे, एक ब्लड युरिया आणि ब्लड क्रिएटिनिन, या 2 गोष्टी करतो आपण. मग जेव्हा अजून जास्त खोलात जायचं असतं तर शेवटी आपण किडनीचं बायोप्सी देखील करतो. आजकाल लिक्विड बायोप्सी आल्या आहेत, मग बरेचसे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, मग ते सपोर्टिव्ह एव्हिडन्स जमा करतो. काही काही ऑटो इम्युन डिसीजेस असतात तर त्याच्यासाठी मग अँटीबॉडीज देखील आपण टेस्ट करतो. पण प्रामुख्याने आपल्याला हे जे ब्लड टेस्ट आहे, ब्लड टेस्टमुळे आपल्याला एक साधारण आपल्याला किडनीची अवस्था, क्रिएटिनिन आणि युरिया हे रुटीनली प्रत्येकाने करायलाच पाहिजे. आता एक साधारण कुठल्या एज नंतर तुम्ही असं सांगाल की हे टेस्ट आपण रुटीनली वॉच आउट करायला पाहिजे? की मी तर म्हणेन 30 वयानंतरच आपण वर्षातून एकदा तरी संपूर्ण टेस्ट करायलाच पाहिजे. युरिया, क्रिएटिनिन, शुगर, हिमोग्लोबिन आणि इतर काही जर असेल इंडिकेटेड. फॅमिली हिस्ट्री खूप महत्वाची असते. परिवारामध्ये जर आईला, वडिलांना किंवा काका मावशींना काही किडनीचा आजार असेल किंवा जन्मजात काही आजार असतात, जसं पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आहे, तो जन्मजात असतो, अशा पेशंटला मग आपल्याला सुरुवातीपासूनच फॉलोअप मध्ये ठेवायला लागतं, त्याचं नियमित चेकअप करायला लागतं, जेणेकरून त्याची किडनीची लाईफ वाढवता येतात. बरोबर. म्हणजे 30 वर्षानंतर साधारण प्रत्येकाने आपल्या किडनीसाठी टेस्ट करायला पाहिजे. किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय होतंय? किडनीचं कसं आहे की जे फिल्ट्रेशनचं काम आपण डिस्कस केलं की त्याच्यामध्ये मुख्यतः कॅल्शियम, ऑक्झलेट, मॅट्रिक्सचे अजून असतात आणि बरेचसे सोडियम, पोटॅशियम, असे खूप सारे क्षाराचं प्रमाण देखील एक्सक्रीट होत असतं. आता आपण बघतो बस स्टेशनला जर गेलो आपण तिथल्या वॉशरूम मध्ये, तर ते पूर्ण भिंत अशी पांढरी पांढरी जेव्हा हे झालेली असते, तर ते काय इतके सारे असंख्य लोक तिथे हे करत असतात, त्याच्यामुळे ते क्षार जमा झालेलं असतं. इमॅजिन करा की प्रत्येक माणसाच्या लघवीमधनं काही ना काही क्षाराचं प्रमाण जात असतं, पण प्रत्येकाला स्टोन होत नाही. जसं एखाद्या घरी समजा 5 व्यक्ती असेल, आई वडील, मुलगा मुलगी, अजून कोणी, ते एखाद्याला स्टोनचा आजार होतो, इतरांना होत नाही. जेव्हा की ते पण सारखीच लाईफस्टाईल असते, सारखंच सगळं पाणी असतं, पण तरी याला कारण काय असतं की त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये, व्यक्तीमध्ये स्टोन नाही झाले पाहिजे याचं काही घटक जे असतात, प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर्स, त्याची कमतरता असते. हे बरेचदा जन्मतच असतं. सायट्रेट म्हणा किंवा अजून असे जे बरेचसे फॅक्टर्स असतात, स्टोन इनिबिटिंग फॅक्टर्स म्हणतो आपण, त्याची मात्रा कमी असते, म्हणून त्यांना स्टोन जास्त तयार होतं. बरोबर. आणि कसं आहे की युजली जे स्टोन असतं ते स्फटिक अवस्थेत असतं. एक कॅल्शियमचा स्फटिक आहे, एक ऑक्झलेटचा येतो, एकाचे 2 होतात, 2चे 4, 4चे असे वाढत जातात. जेवढं तुम्ही पाणी कमी प्याल तेवढी तुमची युरिन कॉन्सन्ट्रेटेड होते. जेवढी युरिन कॉन्सन्ट्रेटेड झाली तेवढे ते एक दुसऱ्याला चिपकण्याचं, त्या स्फटिकाचं जे असतं आकर्षण, त्याने तो स्टोन मोठा मोठा होत जातो. म्हणून आपण पाणी जास्त प्यायला लावतो, जेणेकरून युरिन कॉन्सन्ट्रेट नाही झाली पाहिजे आणि स्फटिक अवस्थेतच जेव्हा हे असतात कॅल्शियम ऑक्झलेट हे एक्सक्रीट झाले पाहिजे. ह्या स्टोनचं आपलं लक्षण प्राथमिक काय असतात? किडनी स्टोनचे आता युजली 5-6 मिलीमीटरच्या वर जेव्हा झाला आणि तो मुख्य आपल्या सिस्टीम मध्ये येऊन कुठेतरी अडकला, ऑब्स्ट्रक्शन केलं, तर त्यांनी काय होतं की किडनीवर सूज येते आणि मग इट कॉजेस पेन, सिव्हिअर पेन असते, एकदम. नॉर्मली दुखते की फक्त लघवीच्या वेळेसच दुखणार? नाही, इतर वेळी पण दुखेल. तर स्टोन जिथे अटकला तिथे दुखेल. जोपर्यंत तो अटकत नाहीये, ऑब्स्ट्रक्शन करत नाहीये, तोपर्यंत तो सहसा दुखत नाही. म्हणून जे स्टॅगॉन स्टोन्स असतात, अक्षरशः असे गोबीच्या फुलासारखे होऊन जातात ते, पण त्या पेशंटला स्टोनचं पेनच नसतं, म्हणून तो डॉक्टरांकडे कधी जात नाही. आणि जेव्हा जातो तेव्हा ऑलरेडी स्टोन एवढा मोठा झालेला असतो. जेव्हा तो लघवी मार्गामध्ये येईल तेव्हा तो त्रास देईल. तेव्हा जास्त. तर मग किडनी स्टोन साठी तुम्ही काय ट्रीटमेंट नेमकी करता सर? किडनी स्टोनचं कसं आहे की आपण बेसिकली इव्हॅल्युएट करतो की हा स्टोन झाला आहे, याच्यासोबत याचं किडनीचं जे सिस्टीम आहे, जसं किडनी आहे, युरेटर आहे, ब्लॅडर आहे आणि युरेथ्रा,
हम्म. याच्यामध्ये काही अडकाटी आहे का, हम्म. काही सूज आहे का, काही इन्फेक्शन आहे का, हम्म. ज्याच्यामुळे हे स्टोन होण्याचं प्रमाण वाढत आहे, हम्म. पहिले ते ट्रीट करायला लागतं. मग स्टोनच्या साईजवर येऊ आपण. एक कट ऑफ सहसा आम्ही 6 ते 7 मिलीमीटर घेतो. बर. या साईजच्या खालचे स्टोन युजली निघून जातात हम्म. पाणी पिल्याने आणि प्लस थोडंसं आपण अनाल्जेसिक्स आणि हे दिलं. आणि साईज जर 7-8 मिलीमीटरच्या वर असेल तर सहसा निघण्याचं प्रमाण कमी असतं त्यांचं. मग आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला लागतं. आता त्याच्यामध्ये 2-3 नवीन अशा आल्या आहेत की आधी आपण ते टाक्याचंच ऑपरेशन करायचो. हल्ली टाक्याचं ऑपरेशन खूप कमी झालं. म्हणजे 100त एखाद्यालाच करायला लागतं, कारण ते स्टोन वेगळा असतो. तो मेजॉरिटी आजकाल आम्ही जे करतो ते एंडोस्कोपीने करतो. एंडोस्कोपीने एक तर किडनीमध्ये एक छोटंसं छिद्र पाडतो बारीक सुईसारखं, त्याला PCNL म्हणतो, परक्युटेनियस नेफ्रोएथोटॉमी. दुसरं असतं मूत्रमार्गातनंच एक दुर्बीण जातं आजकाल आणि त्याने लेझरने पूर्ण बारीक त्याचा भुरका भुरका करून त्याला संपूर्ण काढून. म्हणजे आपण हे सध्या खूप ऐकू आहे की लेझरने आमचा स्टोन काढलाय. लेझरने. आणि आता याच्यावर देखील एक पद्धती आली, त्याला लिथोट्रिप्सी म्हणतो आपण. ESWL, एक्स्ट्रा कार्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी. त्याच्यामध्ये काय असतं की बाहेरून आपण त्या स्टोनवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडतो, जेणेकरून त्या स्टोन्सचा असं बारीक बारीक चुरा होऊन जातो आणि तो मूत्रमार्गातून मग बाहेर. त्याच्यामध्ये कुठे ऍडमिशन लागत नाही, काही चिरा लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं पेशंटचं काम थांबत नाही. बरोबर. म्हणजे त्याला ऍडमिशन नसल्यामुळे आणि एकदम डे केअर झालंय. पेशंट त्याला लंच आवर ट्रीटमेंट म्हणतात. म्हणजे ऑफिसमध्ये जातो तर जेवणाच्या सुट्टी देतो, जेवणाच्या वेळेत तुमची ट्रीटमेंट होईल तेवढ्या वेळेत. बरोबर. म्हणजे याच्यापेक्षा जास्त त्रास तर मला वाटतं आमच्या अक्कलदाळ काढायला होतो. म्हणजे लिथोट्रिप्सी प्रकार आहे हा तो मोस्ट रिसेंट म्हणजे त्यालाही येऊन बरेच वर्ष झाली आहे, पण मध्ये खूप जास्त पॉप्युलर झाला होता. पण आता आहे, इट इज वन ऑफ द आर्मामेंटेरियम, कारण त्याचे काही इंडिकेशन आहे. प्रत्येक स्टोनलाच आपण लिथोट्रिप्सी नाही करू शकत. त्याची एक साईज असतं, त्याचं एक डेन्सिटी बघतो आम्ही. हाऊन्सफिल्ड युनिट असतं आमच्या एक्सरे याच्यावर बघतो, डेन्सिटीसाठी जो युनिट वापरला जातो बोनसाठी. तर त्यानुसार जो नेमका स्टोनला ते योग्य राहील त्याच स्टोनला आपण लिथोट्रिप्सी देतो. सगळ्याच स्टोनला नाही देऊ शकत. म्हणजे सर्वसाधारण आता ते टाक्याचे ऑपरेशन्स आणि ते जास्त एक्सटेन्सिव्ह प्रोसिजर्स आहेत त्या आता करायची गरजच नाही. आता करायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर मेडिकेशन्स आणि फॉलोअप कसं असतं मग त्याचं? बाय अँड लार्ज खूप आता एंडोस्कोपीमुळे चिरा कमी असतो किंवा खूपच मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे अँटीबायोटिक खूप कमी घ्यायला लागतात, इतर औषधी कमी घ्यायला लागतात. पेशंटला कामावर लवकर जायला मिळतं. त्याचं म्हणजे काय म्हणतात, डे ऑफ नाही राहत जास्त. म्हणजे खूप पेशंट फ्रेंडली झाले. पेशंट फ्रेंडली झाले. एक किडनी स्टोन साठी आम्ही कॉलेजमध्ये ऐकायचो की बियर घेतल्याने किडनी स्टोन फ्लश आउट होतो. ह्याबद्दल काय मत आहे? नाही, बियरने ऍक्च्युली काय होतं की युरिन मधलं ऑक्झॅलेटचं प्रमाण वाढतं. ओके. तसं पाहिलं ना तर बियरला काय म्हणतात, बियर घेणाऱ्याला स्टोन फॉर्मेशन जास्त होतं. ओके. पण बियरची एक क्वालिटी अशी आहे की डायुरेटिक प्रॉपर्टी आहे. समजा एखाद्याने 2-3 बियर घेतले की त्याला लघवीला जास्त येते. बरोबर. आणि अल्कोहोलचा एक इफेक्ट असतो, थोडा अनाल्जेसिक इफेक्ट. त्याच्यामुळे छोटासा जर स्टोन असेल त्या स्टोनच्या प्रॉक्झिमली चांगलं प्रेशर क्रिएट होतं. त्याचं त्याला पेन होत नाही अल्कोहोलमुळे, आणि याचा डायुरेटिक इफेक्ट असल्यामुळे चांगला जोराने फेकला जातो तो. ही संकल्पना आहे त्यामागे. अच्छा, म्हणजे जो डायुरेटिक ऍक्शन आहे त्या बियरची, त्याच्यामुळे जे फोर्सफुली त्याला हे होईल, लघवी होईल, त्याच्यामध्ये निघतो तो. म्हणजे तो फिजिकल पार्ट आहे. फिजिकल पार्ट, त्यात काही ऍक्शन नाहीये, मेकॅनिझम त्याचं बाकी दुसरं काही नाही. आणि उलट मग काय होतं की 3-4 तासानंतर बियरचा इफेक्ट गेला की बॉडी ही आपली डिहायड्रेशन मध्ये जाते. आणि डिहायड्रेशन मध्ये गेलेली बॉडी ही नेहमी कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करते. आणि त्याचं प्रमाण ऑक्झॅलेटचं, कॅल्शियमचं वाढलेलं असतं, तर तो परत स्टोन फॉर्मेशनसाठी जास्त प्रोन होतो बियर. बरोबर. म्हणजे जसं म्हणतं तसं नाहीये. नाही. माझ्याकडे असे पेशंट असतात की ते त्यांचा स्टोन केव्हाच पडलेला असतो, पण ते बियर कंटिन्यू राहते. त्या कंटिन्युएशन मुळे मग दुसरे स्टोन होतील किंवा अजून बाकी प्रॉब्लेम येतील. ते घरचे लोक नाही ट्रीटमेंट घ्या, म्हणजे बियर बिकम्स अ ट्रीटमेंट त्याच्यासारखी दुसऱ्या आनंदाची गोष्ट नाही. डॉक्टरांनी सांगितलंय ना. सर, किडनीमध्ये एज रिलेटेड काही चेंजेस होतील जसं प्रत्येक अवयवामध्ये होतात, त्याच्या संदर्भात काही आजार आहेत का? सिनाईल नेफ्रोपॅथी होतच राहते, प्रत्येकालाच होत राहते. आता कसं आहे की पुरुषांमध्ये घेतलं तर प्रॉस्टेट वाढत जातं. प्रॉस्टेटचं एक बॅक प्रेशर किडण्यांवर होत असतं. काही ना काही प्रमाणात त्याचं कमजोर होणं नैसर्गिक आहे. आणि तेवढं यांनी माणसाचं जे काय असतं
कारण इतर अवयव देखील कमी झालेले कमी असतात, झालेले असतात. बॉडीची डिमांडच कमी झालेली असते. त्याच्यामुळे त्या किडनीचं खूप असं जाणवत नाही की याला काही किडनीचं हे झालेलं असेल म्हणून. दॅट इज अ नॅचरल हे. ती नॅचरल प्रोसेस आहे. पण का जर त्या पेशंटला सिस्टमिक काही आजार असेल, जसं आपण शुगर म्हणतो, डायबिटीज, शुगर किंवा बीपी काही बीपी असेल किंवा इतर काही आजार, आजकाल ऑटोइम्युन डिसीज खूप झाले, मायोसायटिस म्हणा, मल्टिपल मायलोमा किंवा इतर, याचे विपरीत परिणाम किडण्यांवर होऊ शकतात निश्चितपणे. सर काही किडनी स्टोन बद्दलच भरपूरदा असं हे घेतल्याने किडनी स्टोन जातो की ह्याचे पानं घ्या किंवा असं काही गावांकडे भरपूर अशा होम रेमेडीज चालतात. हो, होम रेमेडीज. त्याचं काय असतं, काही त्यात खरंच ते तसं होते का, किंवा काही पॅथीज मध्ये किंवा पर्टिक्युलर काही लोक दावा करतात की तुम्ही हे घ्या तुमचा किडनी स्टोन जाईल, तर ह्याचा काय संबंध आहे? नाही, हे अल्टरनेटिव्ह मेडिसिन आहे. आता बरेचदा लोकांना कुठलं तरी सांगत असतो की मच्छीचा काटा खा किंवा मच्छीचा दगड खा किंवा अमका झाड पत्ती घ्या किंवा काहीतरी. तर माझा खूप काही अनुभव नाही आहे आणि बायनलाज बघतो मी, तर जेव्हा हे 6, 7, 8 मिलीमीटरचे जे स्टोन असतात त्या स्टोन मध्येच हे क्लेम करतात की आम्ही स्टोन काढला म्हणून. हा स्टोन तसाही निघू शकतो. त्याला जर पाणी जास्त प्यायला दिलं आपण तर त्यानेच तो पडण्याची शक्यता तेवढीच असते जेवढी की तो झाडपत्ती किंवा इतर औषधी घेऊन घेतो. जे प्रायमरी स्टेज आहे समजा 5-6 मिलीमीटर पर्यंत तुम्ही सांगितलं, तोपर्यंत हे सगळं वर्क होऊ शकते. त्याच्यानंतरच्या नाही, म्हणजे 1 सेंटीमीटर किंवा त्याच्यावरचा स्टोन कुठल्याही पॅथीने विरघळलेला पाहिलेच नाही मी अजूनपर्यंत. म्हणजे तुम्हाला त्याला सर्जिकल किंवा तो मेकॅनिकल रिमूव्हल हाच ऑप्शन आहे. त्याच्याशी दुसरा ऑप्शन असतो. त्यामुळे म्हणजे प्रेक्षकांना सांगायचं की जे 4-5 मिलीमीटर पर्यंतचे आहे त्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी शक्य आहे. पण जर मोठे स्टोन असतील तर बिलकुलच बाकी याच्याकडे बघायचीच नाही. त्यामुळे सर्जरीकडे बघायला पाहिजे. आणि स्टोन हा एकच आजार असा आहे की ज्याचं आपण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली किडनी आपण वाचवू शकतो. नाहीतर काय होईल, किडनी जर जास्त वेळ ऑब्स्ट्रक्टेड अवस्थेत राहिली तर ती इन्फेक्शन होऊ शकते किंवा तशीच कमजोर होत जाते. आणि एकदा कमजोर झालेली किडनी हे पूर्ववत होतच नाही. त्याच्यामुळे दिस इज द मोस्ट प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ किडनी. स्टोन असेल, डॉक्टरने सांगितलं त्याला ऑपरेशन करायला लागतं तर बिलकुल करून घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कारण जर स्टोन जर अडकला तर जे काही वेस्ट प्रोडक्ट जाणार ते तिथेच थांबणार. त्यामुळे ती किडनीच खराब होतो आणि तिला रिजनरेशन नाहीये. म्हणून किडनी स्टोन माहीत झाल्या काढून टाकणे हा सगळ्यात चांगला अप्रोच आहे. त्याचं इंडिकेशन आहे की त्याला साईजच्या नुसार जसे डॉक्टर सांगतील त्यांच्या ऍडवायझरीनुसार करायला पाहिजे. औषधी आणि किडनीवर दुष्परिणाम. आता जसं रुटीनली पेशंट्स येतात, आपण 3 दिवस मेडिसिन देतो आम्ही किंवा 5 दिवस देतो, तर बहुतांश लोकांना असं वाटतं की नाही मला अनालिसिस दिली की माझी किडनी खराब होईल. पण ह्याला काय हे आहे की किती दिवस यांनी खराब होईल किंवा कुठले काही पर्टिक्युलर ड्रग्स असं तुम्ही सांगाल? नाही, आहे ड्रग्स, हे ॲलोपॅथीचे औषधी आहेत, इतर याच्यातले असतील. जास्त प्रमाणात जर घेण्यात आले ते त्याला अब्यूज म्हणू आपण, त्यांनी किडण्यांवर विपरीत परिणाम होतो आणि किडनी फेल होतो. सगळ्यात कॉमनेस्ट आहे आता हे वेदना कमी करणारे औषधी, जसं आपलं NSAID, जसं डायक्लोफेनॅक आहे किंवा इतर जे आहे NSAID दुखण्यासाठी जे आपण गोळ्या घेतो. आता खेड्यापाड्यामध्ये होतं कसं की त्यांना कामाला जायचं असते किंवा काहीतरी, तर ते आपल्याच मनाने स्वतःहून दुकानात जाऊन ओव्हर द काउंटर घेतात, गोळी खाऊन घेतात. कोणाला डॉक्टरला विचारत नाही, काही नाही. आणि असं साधारण 3 महिने किंवा 6 महिने खात राहायला कोणी बसतं तर निश्चित त्याची किडनी कमजोर होऊन जाते. आणि ती एकदा झालेली किडनी पुरवत होतच नाही काही. म्हणजे हे सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःहून घेतलेल्या गोळ्याचा परिणाम जास्त आहे. कारण जनरली आपण कुठल्याही काही प्रोसिजर केली तरी 5 दिवस 7 दिवसाच्या वर कोणी दुखण्याच्या गोळ्या ऍडवाइस करत नाही. त्यामुळे ते आजार होत असतील. सेल्फ मेडिकेशन अजिबात करायला नाही पाहिजे. कुठल्याही डॉक्टरकडे जा, तुमच्या ओळखीच्या डॉक्टरकडे जा, त्याच्याकडूनच घ्यायचं औषध. कारण त्याला माहित असतं या पेशंटवर याचं काय होणार आहे. बरोबर. स्वतःहून सेल्फ मेडिकेशन इज ऑलवेज डेंजरस. म्हणजे दुसरं हे आजकाल गुगल आलं, गुगल तर मुळात बिलकुलच नाही पाहायला पाहिजे. हेल्थसाठी तर गुगल मला वाटते खूप जास्त डॅमेजिंग आहे. नॉट अवेअरिंग, इट इज डॅमेजिंग. बरोबर. कारण ते खूप कन्फ्यूज होते आणि मग जे कम्फर्टेबल मार्ग वाटतो पेशंटला तो निवडतो आणि जे एखाद्या लक्षणं खूप सिव्हिअर त्याला लक्षात आलं की मला हेच झालंय, म्हणजे साधा छाला असले तरी त्या डोक्यात अल्सर किंवा कॅन्सर सारख्या डोक्यात जाते. हे सगळं गुगलमुळे होतेच. एक्झॅक्टली. सर, किडनी स्टोनमुळे जे दुखतंय ते नेमकं कुठल्या भागात दुखतंय की आपण? आता किडनीचं कसं आहे की समजा किडनीमध्ये असेल तर युजली फ्लँक पेन म्हणजे पाठीच्या मागच्या भागात दुखत राहतं, म्हणजे बरगड्यांच्या तिथे. जसं जसं स्टोन खाली येत जातो तसं आपल्या नर्व्स वेगळे वेगळे सप्लाय असतात,
समजा मिड युरेट्रिक या युरेटरमध्ये आला तर तो थोडासा खाली इकडे दुखत राहतो आणि खाली गेला तर मग लघवी मार्गात किंवा त्याच्या ओटी पोटात किंवा मांडीच्या आतल्या भागामध्ये किंवा संडासच्या थोडस मागे त्या भागात, तर असं ते रेफर्ड पेन आणि हे राहतं. त्याचा तो मार्गच आहे किडनीचा. म्हणजे जसं त्या स्टोनची पोझिशन राहील त्याच्याप्रमाणे त्याचं पेन रेफर होत जाईल. म्हणजे साधारण बरगड्यापासून तर आपण पुढचा हा भाग, ओटीपोटाचा भाग आणि लघवीचा भाग हा सगळा दुखू शकतो वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. म्हणजे आम्ही नुसतं त्या हिस्ट्रीवरून सांगू शकतो की स्टोनचं लोकेशन कुठे आहे. बरोबर. हिस्ट्री महत्वाची असते युरिनरी आजारामध्ये. हा, असं आता जसं आपण हे लाईफस्टाईलमुळे किंवा लॅक ऑफ एक्झरसाईज याच्यामुळे आपण म्हणतो की या पर्टिक्युलर वयानंतर लठ्ठपणा आहे, बीपी आहे, डायबेटिक आहे, तर ह्या आजाराला जास्त प्रोन असतात असे लोक. पण जसं तुम्ही सांगितलं की कमी वयात सुद्धा हे आजकाल दिसायला लागलंय. तर हे कमी वयात का बरं असं होत आहे आणि त्याचे आणखी काही जेनेटिक्स किंवा वेगळे व्हेरिएशन्स आहेत का? नाही, डेफिनेटली त्यातलं सेडेंटरी लाईफस्टाईल म्हटलंच आहे आपण एक्सरसाइजमुळे. दुसरं एक आहे की चेंज ऑफ डाएट. आजकाल जे डाएट आलं त्याला जंक फूड. लहान मुलांमध्ये ते एक तर चवीदार असतं, ते खूपच आवडतं लहान मुलांना. मॅगी म्हणा, मग त्याच्यामध्ये काय ते सोडियम मेटाडोनेट, ॲझिनोमोटो ते टेस्ट साठी थोडंसं ऍडिक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे लोकांमध्ये हे बर्गर, चायनीज आणि फास्ट फूड जे आहे, फास्ट फूड, पिझ्झा, त्याच्यामुळे त्याच्यात मैदा आणि काय काय असतं ते बरंच, त्याच्यामुळे स्टोनचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आणि दुसरं एक आहे जे पर्टिक्युलरली इंटिरियर मध्ये राहतात, तर हार्ड वॉटर, त्यांना जे पाणी मिळत आहे ते फिल्टर्ड नाही आहे. त्याच्यामध्ये एक जे TDS म्हणतो आपण, टोटल डिझॉल्व्ड सॉल्युट्स इन द वॉटर, त्याचं एक प्रमाण असतं स्टँडर्ड WHO 350 वगैरे, त्याच्या खाली असायला पाहिजे. तर काही काही मी पाहिले 1000, 1500, 2,000 पर्यंतचं पाणी येत असतं. त्यांचे रिसोर्सेस असते समजा. त्यांना आता एक तर बोरचं पाणी आहे, नाही तर मग त्यांचं जे काय असेल विहिरीचं किंवा असं तिकडचं ते हार्ड वॉटर पितात. त्यांना ते एक तर पाणी उकळून घ्यायला पाहिजे, नाही तर फिल्टर लावायला पाहिजे. बरोबर. म्हणजे एक तर पेरिफेरीमध्ये आपण तुम्ही सांगितलं हार्ड वॉटर हे एक मोठं कारण आहे. आणि बाकी शहरी भागात आपलं जंक फूड, त्याच्यामध्ये असणारे सॉल्ट्स वेगवेगळे, ह्याच्यामुळं आजकाल हे प्रमाण वाढलंय, स्टोनचं प्रमाण वाढलंय. दुसरं एक मला सांगायचं आहे की आजकाल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, पर्टिक्युलरली यंग कपल्समध्ये, तर हे शारीरिक संबंधामुळेच होणारा आजार आहे तो. त्या संदर्भात जर थोडी काळजी नाही घेतली, म्हणजे क्लिनलीनेस पाहिजे, थोडं हायजेनिक पाहिजे, मेन्स्ट्रुअल हायजीन पाहिजे, त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल काही आजार असतील तर त्याच्या संदर्भात, कारण इकोला इज द कॉमनेस्ट ऑर्गॅनिझम. तर जे कोणी सेक्शुअली ऍक्टिव्ह कपल असतं त्याच्यामध्ये युरिनरी ट्रॅक्टचं खूपच जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये सिव्हिअर बर्निंग होणे, वारंवार लघवीला जाणे किंवा लघवी इन्कॉन्टिनन्स होणे, नकळत सुटून राहणे, रक्त जाणं, हे प्रमाण मी एवढ्यात बघतोय खूप जास्त वाढलंय. म्हणजे पार्टनर पासून एकमेकांना अनहायजेनिक असल्यामुळे, अनहायजेनिक ती काळजी युरिनरी याची घ्यायला पाहिजे. जास्त प्रमाण पाणी पिणे, म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितलं ते एकदम थोडंसं काळजी घेतली. या यंग जे लोक आहे, दीज कपल्स आर सेक्शुअली ऍक्टिव्ह, पण यांना जर वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत गेलं, याचे परिणाम मोठे झाल्यानंतर होईल. ओके, ते प्रोन होतात स्ट्रिक्चरसाठी, म्हणजे मूत्रमार्गामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो, स्ट्रिक्चर होतं. अशा लोकांना ट्युमरचे चान्सेस जास्त असतात. अशा लोकांना वारंवार अक्यूट पायलोनेफ्रायटिस किंवा नेफ्रायटिस होत नसल्यामुळे किडनीचं फंक्शन कमी होते, किडनी फेलियर मध्ये जाऊ शकतात. तर हे असे अनेक कारण आहेत जे की छोटे छोटे आपण प्रिकॉशन्स घेतले अवॉइड करू शकतो. थोडक्यात हायजीन मेंटेन ठेवले तर हे आजार होणार नाहीत. जेनायटल हायजीन ठेवायला. बरोबर. तर तुम्ही जर सांगितले किडनीमध्ये बायोप्सी सुद्धा करायचं काम पडते, तर मोस्टली हे जेव्हा मॅलिग्नन्सीच्या वेळेस, मॅलिग्नन्सी एक आहे, पण जेव्हा पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये एक 12-13 वयोगटातल्या खाली जेव्हा आपण त्यांना नेफ्रोटिक सिंड्रोम, नेफ्रायटिस, ग्लोमेरुलर नेफ्रायटिस किंवा वेगवेगळ्या ऑटोइम्युन जे आजार म्हणतो, ते जेव्हा सस्पेक्ट करत असतो, अशा वेळी साधारण एक 6 महिन्याच्या कोर्स दिल्यानंतर देखील त्याचा तो प्रोटीन युरिया, म्हणजे प्रथिन जे जात असतं, लघवीद्वारे जे प्रोटीन जाते, आणि अंगापायावर सूज येणं, बीपी वाढत राहणं, हे जेव्हा कमी होत नाही, तेव्हा मग नेमका आजार कुठला आहे हे पाहण्यासाठी एक बारीक सुई टाकून किडनीची एक बायोप्सी घेतो, आणि त्याच्यामध्ये त्याचं एक्झॅक्ट काय आहे, रोग निदान झालं की ट्रीटमेंट सोपं होतं.
म्हणजे असं जरुरी नाही की फक्त कॅन्सरसाठीच आपण ते बघतोय. नाही, कॅन्सरसाठीच करतो असं नाही. कॅन्सरसाठी तर आता करावंच लागतं, कारण रेडिओलॉजी आलाय, सिटी स्कॅन आहे, सोनोग्राफी आहे, MRI आलाय. त्याच्यामध्ये बरेचसे अंदाज येऊन जाते की कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे आणि त्याच्यात नेमकं घेतो. बरोबर. पण हे नेफ्रायटिस आणि हे कसं असतं की अवयव नॉर्मल असतो, त्याचं काम करण्याची शक्ती कमी झालेली असते, हे दिसत नाही. अवयवात काही पॅथॉलॉजी नसते आपल्याला. सर, जसं आता औषधी आपण टाळतोय, जसं कोणी आम्हाला किडनी आजार सांगितलं की ओव्हरऑल प्रॅक्टिशनर की कोणाला क्रोनिक आजार आहे किंवा ॲक्यूट किडनीचा काही आजार असला तरी आपण अनाल्जेसिक्स रुटीनली थांबवतो NSAIDs. तर अशा केसेसमध्ये पर्टिक्युलरली कुठल्या प्रकारच्या मेडिसिन्स आपण द्यायला पाहिजे, ज्याला की दुखण्यासाठी देतो आपण वेदनाशामक? याच्यामध्ये जे सेफ आहे, किडनी सेफ, जसं पॅरासिटामॉल व्हेरी सेफ. ट्रॅमाडॉल आहे, नवीन आजकाल टॅपेनेडॉल किंवा नेफोडॉल, जे वेगळ्या ग्रुपचे पण वेगळे न्यूअर ड्रग्स, यांचं किडनीवर विपरीत परिणाम खूप कमी होतो. निश्चित होतो, पण असं कमी होतं, ह्यांच्या तुलनेत कमी होतं NSAIDs. आणि हे जर अनालिसिस झालं. आणि अँटीबायोटिक्स मध्ये काही आपण चेंजेस करायला पाहिजे? बायला जे अँटीबायोटिक आजकाल जे वापरतो आपण, फर्स्ट जनरेशन, सेकंड, दे आर व्हेरी किडनी सेफ. फक्त डोस आपल्याला थोडासा कमी जास्त करायला लागतो, अदरवाईज दे आर व्हेरी सेफ. सिफॅलोस्पुरिन सारखे सिफॅलोस्पुरिन देता येते. आणि पर्टिक्युलरली जसं प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा स्टोन झाला किंवा इन्फेक्शन झालं, अशा याच्यामध्ये आपण आईला जे औषध देतो ते बाळाला किंवा त्या गर्भाला देखील जात असतं. म्हणून अशा वेळी आपल्याला खूप स्पेसिफिक आणि खूप लिमिटेड ड्रग्ज असतात जे की वापरू शकतो, तेच द्यायला लागतात. बरोबर. सिफॅलोस्पुरिन एक त्याच्यामधलं सेफ ड्रग आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये समजा हे स्टोन वगैरे काही आढळला, समजा मेडिसिन जर मॅनेज झालं तर आपण मेडिसिनच करतो, पण अशा वेळेस जर इंटरव्हेन्शनल करायचं काम पडलं तर ते त्याचं कसं असतं? हो, प्रेग्नन्सीमध्ये स्टोन हा एक मोठा ट्रिकी विषय होतो. आता त्याच्यात आपण 3 विभाग, एक फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर. पहिल्या याच्यामध्ये शक्यतो आपण टाळतो, कारण त्यामध्ये गर्भाची वाढ होत असते आणि जे काय आपण इंटरव्हेन्शन करणार आहे किंवा औषधी देणार आहे ते त्या गर्भाला मिळणारच. तर त्या गर्भावर त्याचे काय विपरीत परिणाम होणार हे माहीत करण्याचं काही सध्या तरी सायंटिफिक नाही आपल्याजवळ. म्हणून सहसा पहिल्या 3 महिन्यात टाळतोच आपण काही करणं, जस्ट त्यांना औषधी हे ते देऊन कसं तरी करतो. मग दुसऱ्या महिन्यानंतर आपण थोडंसं सेफ झोन मध्ये येतो आणि तेव्हा गरजच पडली तर मग आपण एंडोस्कोपीने करू शकतो. म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर मध्ये ऑपरेट करणं सेफ आहे? सेफ, डे केअर सारखंच, नॉर्मल स्त्रीसारखं सेफ नाही आहे, पण त्यातल्या त्यात सेफ विथ प्रिकॉशन वी कॅन डू. त्याच्यामध्ये एक भीती नेहमीच असते की हे इंटरव्हेन्शन करतो, सलाईन देतो, स्पायनल देतो, अॅनेस्थेशिया देतो, तर या सगळ्याचं काही ना काही एक इन्सल्ट म्हणा बॉडीवर होतच असतो आणि त्याचा परिणाम त्या याच्यावरही होऊ शकतो, लहान बाळावर किंवा गर्भ याच्यावर. तर त्यांना काय म्हणतात त्याला, अर्ली डिलिव्हरी, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, इज व्हेरी कॉमन. ती काळजी घ्यायला लागते. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे जे प्रिकॉशन्स आहे ते खूप पाळायला पाहिजे. तर मी त्यावरच एक विचारत होतो की प्रिव्हेन्शन हा सगळ्यात मोठा पार्ट आहे जिथे आपण लॅक करतो. तर प्रत्येक एज ग्रुपसाठी म्हणजे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक ऍडवाइस करा की ह्यासाठी किडनी आजार थांबवण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी रुटीनली करायला पाहिजे किंवा काय काय रुटीनली नाही करायला पाहिजे, जसे आपण डूज अँड डोंट्स म्हणतो, ते काय आहेत किडनी आजारांसाठी? तसं आजार आता हा खूप कॉमन नाही आहे जेवढा आजार की इतर असतो, झाड म्हणा, हे ते जास्त कॉमन आहे. किडनीचा आजार थोडासा लिमिटेड असतो, पण जे इन्फेक्शनसाठी प्रोन आहे त्यांना मी सजेस्ट करेन की पाणी जास्त प्या तुम्ही, आणि ते फिल्टरचं असलेलं फारच चांगलं, किंवा उकळून प्या, काहीच नसेल. मिनिमम तुमचं 1.5 लिटर युरिन आउटपुट 24 तासामध्ये असली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 3 लिटरच्या वर पाणी प्यायला लागतं, हिवाळ्यात पावसाळ्यात आपल्याकडे कमी याच्यात होऊन जातं. शक्यतो खूप नॉनव्हेज नाही घ्यायचं, रेड मीट तर टाळायचंच प्रिफरेबली, वन्स इन अ वीक ठीक आहे, पण रोजच काही आहे खाणारे त्यांनी एवढं नॉनव्हेज नाही खावं. काही काही फ्रुट्स आहेत किंवा काही काही व्हेजिटेबल्स आहेत, आता कमी वापरतो आपण, पण ते थोडेसे खूप जास्त नाही खायला पाहिजे. नेमक्या प्रमाणात आपलं जे घरी असतं तसं. मिठाचं प्रमाण थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, खूप जास्त मीठ काही लोकांना पाहिजे असतं ते नाही घ्यायचं. तर असं काही काही कुठलंही प्रमाण म्हणजे मॉडरेशन मध्ये असलेलं बरं. आता थोडंसं मोठं झालं की मग आजकाल तंबाखू, खर्रे, अल्कोहोल म्हणा, स्मोकिंग, याचे विपरीत परिणाम होतात. तर एव्हरीथिंग इन मॉडरेशन इज गुड. ओके, काही मॉडरेशन थोडंसं जास्त झालं, अति झालं की त्याचं काही ना काही होत असतं. बरोबर. म्हणजे साधारण आपण असं म्हणू शकतो की किडनी आजार होणे हे आणि टाळणे हे दोन्ही आपणच त्याचे शिल्पकार आहोत. म्हणजे आपोआप होणारे नाही आहे. जसं काही जेनेटिक हिस्ट्रीमध्ये आपण बघतो की डायबिटीज आहे आणि हायपरटेन्शन आहे, याच्यात बऱ्यापैकी आपला हातभार नसला तरी ते होतंय.
पण किडनीसाठी तर आपण नक्कीच त्याला करू शकतो. वाचवू शकतो. प्रिव्हेन्शन आहेच. म्हणजे थोडक्यात व्यवस्थित म्हणजे हायड्रेशन आणि तुम्ही जे सांगितलं की एक्झरसाईज एक्झरसाइज असली इज पाहिजे. मेन स्टे. असं एक हम्म. स्टडी आहे की जे लोक नियमित एक्झरसाइज फक्त 20 मिनिटं रोजचा एक्झरसाइज हो मॉडरेशन मध्ये स्टोन फॉर्मेशनचं प्रमाण ड्रास्टिकली म्हणजे 80% कमी होऊन जातं. बस म्हणजे जर समजा स्टोन जरी असेल तरी तो पर्सन एक्झरसाइज करू शकतो. हो करू शकतो. लठ्ठपणा आणि स्टोन फॉर्मेशन हे एकदम त्याचा ग्राफ सारखाच आहे. म्हणजे लठ्ठपणा वाढला तर स्टोन फॉर्मेशन वाढेल. आणि ते लॅक ऑफ एक्झरसाइज सोबतच राहील. म्हणजे तोच लठ्ठ होणार. हे म्हणजे सारखंच आहे. बस मला तर वाटतं देवानी 2 किडन्या दिल्या आहे. हा. चांगल्या त्याची काळजी घेऊया आपण. हा. आणि कोणालाच किडनीचा आजार होऊच नाही. झालाच तर योग्य डॉक्टरांकडे जायचं. जे डॉक्टर म्हणजे बिलकुल त्याचं पाळायचे, पथ्य पाळायचे, काळजी घ्यायची. आणि किडनी हा असा अवयव आहे की हार्ट सारखा नाही आहे. हार्ट थांबला तर माणूस राहत नाही, तसं नाही आहे. किडनी समजा काम करणे खूप हे झालं तर आपलं वेगळं अजून आहे. डायलिसिस आहे, पेरिटोनियल डायलिसिस आहे, नवीन ट्रीटमेंट आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे शेवटचा उपाय. किडनी एकदम डॅमेज झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही आहे. पण तरी त्या अवस्थेपर्यंत गेलोच नाही पाहिजे ही काळजी घेणं आहे. आणि गेलोच तर मग डॉक्टरांचा सल्ला नियमित घ्यायचा, योग्य ट्रीटमेंट घ्यायची. त्यांनी आपण आपल्या किडन्या वाचवू शकतो, आपलं आयुष्यही वाढवू शकतो. म्हणजे एक तर प्रिव्हेन्शन ठेवा की होऊच नका देऊ. झालं तरी प्राथमिक लेवलला डॉक्टरला सल्ला करून ट्रीटमेंट घ्या. किंवा काही आजारही झाले तरी घाबरण्यासारखं काही नाही. आता सध्या अद्यावत एवढ्या गोष्टी आहे की तुम्ही त्याला दुरुस्त करू शकता. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज होते डॉक्टर तावडे सर, जे आपल्या इथले फेमस युरोलॉजिस्ट आहे. त्यांनी आपला वेळ आणि अमूल्य ज्ञान आपल्याला दिलं. त्यासाठी आम्ही माऊली हॉस्पिटलच्या सगळ्या टीमतर्फे सरांचे खूप खूप स्वागत करतो आणि धन्यवाद.